दर महिना 1500 जमा करून 17 लाख कसे मिळू शकतात? कॅन वी गेट 17 लाख बाय डिपॉझिटिंग 1500 पर मंथ? आता क्वेश्चन तुमच्या लक्षात आलाच असेल की जर आपण 1500 दर महिना जर जमा केले तर त्याचे 17 लाख कसे मिळू शकतात? म्हणजे जर 1500 जर पर मंथ आपण इन्व्हेस्ट केले तर 17 लाख त्याचे होऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे यस. आन्सर इज यस. आता ते कसे मिळू शकतात हे पुढे बघू आपण. आता हे 3 पॉईंटमध्ये आपण डिस्कस करू. इथे 1500 पर मंथ इन्व्हेस्ट केले तर त्याचे 17 लाख. क्वेश्चन असा आहे की ऍक्च्युअल मध्ये मिळू शकतात का? दॅट इज क्वेश्चन. दुसरा प्रश्न असा आहे की ही काही फसवणूक तर नाही ना? आता इथं हे गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे इतर रिस्क काहीच नसते. म्हणजे 7% तर 7% नाही मिळतात. थोडं 0.5% इकडे तिकडे होतं, पण 7% मिळतंच. त्यामुळे इथं फसवणूक वगैरे काही नाही. आता प्रश्न तिसरा आहे की आपण दैनंदिन आणि महिन्याच्या खर्चातून किती वाचू शकतो? समजा गणेश नावाचा मुलगा आहे, त्याला 12,500 पर मंथ म्हणजे दर महिना सॅलरी त्याला 12,500. त्याचं वय 25 आहे आणि तो त्याच्या डोक्यात असं आलं की आता बस झालं टाइमपास, 30 वर्षासाठी आपण काहीतरी इन्व्हेस्ट करू. तो इन्व्हेस्ट करायचं ठरवतो आणि आता इथं असं आहे की 12,500 सॅलरी, त्याच्यामधून तो 11,000 सगळे त्याचे खर्च गेले. तो वाचवतो 1,500 पर मंथ, म्हणजे 11,000 काय रेंट वगैरे असेल, बाकीचे सगळे खर्च करून 1,500 तो सेव्ह करतो. म्हणजेच 1,500 त्याची पर मंथ सेव्हिंग होते 1,500. आता ह्याची तो पर मंथ आर डी करू शकतो, कारण त्याने आता डिसाईड केलं की 1,500ची आपण आता आर डी करू शकतो. आता त्या आर डी आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो हे इथे लिंक दिले मी. शोध नको, त्यामुळे हे गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. गुगलवर सर्च केलं की तुम्हाला असा पेज ओपन होईल. गुगलवर पेज केले की तुम्हाला असा, त्याच्यामध्ये ही आर डी आहे. हे पर मंथ दर महिना तुम्ही जर 1,500 इन्व्हेस्ट केले, 7% म्हणजे त्याचा रेट आहे, तो किती टक्क्याने व्याज मिळेल तसं. आणि 360 म्हणजेच महिने, 360 महिने 1,500 7% व्याज, 360 महिने म्हणजेच 30 वर्ष. आता इथे थोडं तुम्हाला जास्त डोकं चालवावं लागेल. 300 म्हणजे 12 इंटू वर्षाचे 12 महिने इंटू 30 वर्ष, 360 महिने हे कॅच करा, 360. तसं तुम्ही इथं ॲन्युअल वर क्लिक केलात की टोटल 17 लाख म्हणजेच 1,500 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले तर त्याची व्हॅल्यू होते 17,64,00,000. हे बेसिक म्हणजेच तुम्ही हे बेसिक इन्व्हेस्ट केले 1,500 इंटू 30 वर्ष, आणि हे 12,24,00,000 त्याचा आहे इंटरेस्ट म्हणजेच व्याज. तर आता क्वेश्चन असा आहे, हे तुम्ही ऑनलाईन जाऊन पण कॅल्क्युलेट करू शकता. जी मी ही तुम्हाला लिंक दिली, ह्या लिंकवर जाऊन ऑनलाईन जाऊन तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल मी दाखवतो, तीच लिंक कॉपी केलेली आहे मी. तर इथं तुम्ही जर हे बघितलं तर लिंक सगळे कॉपी, फायनान्शियल कॅल्क्युलेटर .in वर क्लिक केलं की तुम्हाला असा पेज येईल.
ह्या पेजवर जायचं, सिम्पली पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर, इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेटरच्या इथे पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर, त्यानंतर पोस्ट ऑफिस स्क्रोल करावं लागेल, 1 मिनिट, पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर, पोस्ट RD कॅल्क्युलेटर इथे सर्च करायचा. आता स्क्रोल डाऊन जर तुम्ही खाली केलात तर असा एक हा कॅल्क्युलेटर येऊन जाईल, सिंपल. आता ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये करून दाखवतो तुम्हाला. 1500 दर महिना इन्व्हेस्ट केले, किती टक्के व्याज? 7% व्याज. 360 महिने म्हणजे 30 वर्ष, हे तुम्हाला जरा थोडं लक्षात ठेवावं लागेल. आणि इथं ॲन्युअल सिलेक्ट करा, कॅल्क्युलेट आलं इथे. म्हणजेच 1500 30 वर्षाचं 30 वर्षासाठी तुम्ही पर मध्ये इन्व्हेस्ट केलात तर त्याची व्हॅल्यू होते 17,64,000. हे 17,64,000. 5,40,000 तुम्ही जमा केले, व्याज मिळाला 12,24,000. आता इथं क्वेश्चन असा पण आहे की आता भरपूर जणांना असा क्वेश्चन पडेल की हे 12,24,000 झाले कसे? हा, हे झाले कसे? तर 12,24,000 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघू, इन डिटेल, की 12,24,000 आले कसे. आणि इथं आपल्याला जो प्रश्न पडला होता की फसवणूक तर नाही ना हे, तर ही कोणती फसवणूक नाही, हे रिअल गेन मिळतात लोकांना, त्यामुळेच काही जणांचं त्याच्यावर बिलीव असतं आणि ते इन्व्हेस्ट करतात पर मंथ. तर आपण आता एवढं सगळं डिस्कस केलं, त्यानंतर आता फक्त राहिलं की जे 12 लाख व्याज मिळालं आपल्याला व्याज मिळालं, म्हणजे 1,500 आपण इन्व्हेस्ट केले, पर मंथ इन्व्हेस्ट केले, त्याचे भेटले आपल्याला 17 लाख पुढे 30 वर्षाने. 30 वर्षाने 17 लाख भेटले. मग हे 12 लाख जे भेटले त्याचं आपण डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. तर काही जर समजलं नसेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये हे करू शकता, मी त्याचा रिप्लाय देईन 1 to 1. तर मित्रांनो, हे पॉसिबल आहे. जास्त जरी आपण सेव्हिंग नाही करू शकतो तर 1,500 एवढी काही मोठी अमाऊंट नाही आहे, हे पण करू शकता. तर थँक्यू. काही क्वेश्चन वगैरे असतात ते कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. ओके, बाय.